तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि ती गोष्ट लगेच घडली तर आपण त्याला योगायोगच म्हणतो. पण हा योगायोग नेहमीच होत नाही. तो व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. आपण विचार केला की आपोआप टीव्ही लागावा, आपण विचार करतोय तो मेसेज आपोआप टाईप व्हावा, असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. पण या काल्पनिक गोष्टी कधी सत्यात उतरतील याचा आपण विचारही केला नव्हता. जगात अशाच काही महान व्यक्ती आहेत ज्या कल्पनेला सत्यात उतरवण्याची ताकद ठेवतात. या व्यक्ती विचारांच्या पलीकडे जाऊन असं काही करतात की आपल्याला अशक्य वाटणारी गोष्टही शक्य वाटायला लागते. अशीच एक अशक्य गोष्ट एलॉन मस्कने शक्य करून दाखवली. ती नक्की काय आहे हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. जगातील सगळ्यात श्रीमंत माणसाच्या यादीत सामील असणाऱ्या एलॉन मस्कच्या न्यूरालिंकने मानवी मेंदूमध्ये यशस्वीरित्या चिप बसवली आहे असा दावा केलाय. ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड मायक्रोचिप असून या चिपमुळे आपण आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकतो. पण हे शक्य कसं आहे हे जाणून घेण्याआधी न्यूरालिंक म्हणजे नक्की काय आहे हे जाणून घेऊयात. न्यूरालिंक ही एलॉन मस्क याची एक कंपनी आहे. एलॉन मस्क याच्यासोबत 7 वैज्ञानिकांच्या टीमने 2016 मध्ये कॅलिफोर्नियात याची स्थापना केली. या कंपनीचे पहिले प्रोडक्ट म्हणजेच ही ब्रेन चिप. या चिपला टेलिपॅथी असं नाव देण्यात आलं असून या चिपला न्यूरल लिंक ब्रेन इंटरफेस असंही म्हटलं जातं. पण या ब्रेन चिपची कहाणी ही आत्ताची नसून तेव्हाची आहे जेव्हा याचा विचार करणेही अशक्य होते. सन 1970 युनिव्हर्सिटी कॅलिफोर्नियामध्ये जॅक विडाल या संगणक शास्त्रज्ञाने पहिल्यांदाच या ब्रेन चिपवर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1973 मध्ये टूवर्ड डायरेक्ट ब्रेन कम्प्युटर कम्युनिकेशन या नावाने एक पेपर प्रकाशित केला होता. त्यानंतर छोट्या मोठ्या प्रमाणात या ब्रेन चिपवर काम सुरूच होते. अनेक शास्त्रज्ञांनी याचा अनेक प्राण्यांवर प्रयोग केला, पण काही ना काही कारणामुळे ते असफल झाले. पण 2023ला न्यूरालिंकने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्याच्या प्राण्यांवरील यशस्वी प्रयोगानंतर त्याने सरकारकडे मानवावर प्रयोगासाठी परवानगी मागितली. त्यानंतर मे 2023 मध्ये अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने या ब्रेन चिपच्या मानवावर प्रयोग करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर जवळपास 1.5 वर्षांनीच म्हणजे 30 जानेवारी 2024ला एलॉन मस्क याने एक्सवर पोस्ट शेअर करत मानवी मेंदूत ब्रेन चिप बसवल्याचे सांगितले. शिवाय तो व्यक्ती हळूहळू ठीक होत आहे असेही त्यांनी सांगितले. इलॉन मस्कच्या न्यूरालिंक कंपनीने बनवलेल्या छोट्या नाण्याच्या आकाराची ही चिप एका सर्जरीच्या माध्यमातून मानवाच्या मेंदूमध्ये बसवली जाते. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जसं आपण एका मोबाईलमध्ये सिम कार्ड बसवतो अगदी तसंच. न्यूरालिंकने दिलेल्या माहितीनुसार या प्रयोगात माणसाची हालचाल नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या एका भागात 1024 छोट्या इलेक्ट्रॉडच्या मदतीने ही चिप बसवली जाईल. हे इलेक्ट्रॉड माणसाच्या केसापेक्षाही पातळ असतील. शिवाय ही चिप वायरलेस पद्धतीने चार्ज होऊ शकेल. या चिपमुळे मेंदूतून निघणारे सिग्नल रेकॉर्ड करता येईल, ज्यामुळे आपण आपला मोबाईल किंवा कम्प्युटर हात न लावता हाताळू शकतो. हे सांगताना त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, स्टीफन हॉकिन्स हे अत्यंत हुशार असे शास्त्रज्ञ होते, पण त्यांना मोटर न्यूरॉन हा आजार होता. या आजारामुळे त्यांना हातापायाची हालचालही करता येत नव्हती. पण या ब्रेन चिपच्या साहाय्याने ते एखाद्या टायपिस्टपेक्षाही जास्त वेगाने टाईप करू शकले असते. एलॉन मस्क याचा हा प्रयोग सफल झाला तर वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांतीच होईल. पण याचे काही संभाव्य धोके सुद्धा आहेत. या चिपमुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, कारण मेंदूची सर्जरी करणे हे मुळातच खूप जोखमीचे काम आहे. डिसेंबर 2022 मध्ये रॉयटर्सने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टानुसार न्यूरालिंकच्या या प्रयोगामुळे आजवर 1500 प्राण्यांचा मृत्यू झालाय, ज्यामध्ये काही माकडं, मेंढ्या आणि डुकरांचाही समावेश होता. पण जुलै 2023 मध्ये US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांनी मस्क यांच्या कंपनीत जाऊन तपासणी केली असता त्यांना प्राणी संशोधन कायद्याचं कोणतंही उल्लंघन केल्याचं आढळलं नाही. पण अजूनही या प्रकरणात एक स्वतंत्र तपास सुरू आहे. आणखीन एक बाब म्हणजे मेंदूसारख्या अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या अवयवामध्ये अशी कृत्रिम चिप बसवल्यामुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात याबाबत पूर्ण स्पष्टता नाही. पण तुम्ही जर इम्प्लांटेड मूव्ही आणि अपग्रेड मूव्ही हे चित्रपट पाहिले असतील तर त्यामध्ये मानवी मेंदूत एखादी ब्रेन चिप बसवल्यावर काय होतं हे स्पष्ट दाखवण्यात आले. कारण ज्या गोष्टी सामान्य माणूस करूच शकत नाही त्या गोष्टी या ब्रेन चिपच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. आता या ब्रेन चिपचा मानवी आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक हे त्या ब्रेन चिपच्या यशस्वीतेवरच अवलंबून आहे. पण या सगळ्यामध्ये माणसाचा रोबोट न होता माणसातील माणूसपणा जिवंत राहावा म्हणजे झालं.
तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.